गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, बघा आता हा मकर संक्रांतीचा सण आलेला आहे आणि हा मकर संक्रांतीचा सण आहे ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण करणारा आहे। पण मनुष्याचा स्वभाव आहे ना, जसं तुमचा स्वभाव आहे ना तसं मनुष्य कर्म करत असतो। तशा पद्धतीनं मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना कर्मगती घडत असते। म्हणजेच जरी कितीही मकर संक्रांतीचा गोडवा असेल पण आपल्या हृदयामध्ये आपले कर्मच चांगले नसतील तर मकर संक्रांतीचा किती वर्ष जरी सण आला ना तरी आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याचं जीवन असावं कसं? बघा प्रत्येकाला वाटत असतं माझ्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं, माझ्या जीवनामध्ये धनसंपत्ती यावी। पण आपल्या घरामध्ये असलेली लक्ष्मी आहे ना ही स्त्रीच आहे ना। जर स्त्रीलाच आपण आपल्या घरामध्ये मान सन्मान देत नसू तर आपल्या घरामध्ये संकट आल्याशिवाय राहील का बरं? निश्चित संकट येणार आहे। म्हणजे सर्वश्रेष्ठ मनुष्य कोण असतो बरं? की आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याला कधीच त्रास देऊ नका। जसं आपण बघा एखादी स्त्रीच असते आपल्या घरामध्ये, बघा एक सासू म्हणा आणि दुसरी सून म्हणा। जेव्हा आपल्या घरामध्ये सून येते ना ती लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरामध्ये येत असते। मग तिचं आगमन आपण लक्ष्मी म्हणूनच करतो। आणि जेव्हा भरपूर दिवस ती आपल्या घरामध्ये राहते, जरा सुनेचं आणि सासूचं पटत नसेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल का बरं? एक लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीचा अपमान करत असेल तर आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल का बरं? आपल्या संसाराचं असंच आहे ना, कितीतरी संकट येतात, कितीतरी दुःख येतात, पण जेव्हा आपल्या घरामध्ये हा वास्तू पुरुष चांगला असतो ना, जेव्हा हा वास्तू पुरुष स्थिर असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंदच निर्माण होतो ना। म्हणजेच हा आनंद निर्माण कधी होतो बरं? जेव्हा आपल्या घरामध्ये लोभ, अहंकार, दुर्लभता या गोष्टीपासून आपण दूर जाऊ ना तेव्हा हा आनंद निर्माण होत असतो। तेव्हा वास्तुपुरुष स्थिर राहतो। म्हणजेच जीवनामध्ये आहे ना, बघा सासूने एक गोष्ट लक्षात घ्यावी की आता आपलं वय झालेलं आहे ना, सर्व काही ज्यांचं आपल्या मुलाकडं पाहून, आपल्या सुनेकडं पाहून सर्व काही त्यांच्याकडं सोपून द्यावं। जरा आपल्यामुळेच घरामध्ये भांडणं तयार होत असतील, जरा आपल्यामुळे सुनेच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण होत असेल तर आपण श्रेष्ठ असू शकतो का बरं? आपणच निरूपण ऐकावं, आपणच सर्व श्रवण करावं, आपणच आध्यात्मिक व्हावं, पण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर हे चुकीचंच आहे ना। म्हणून ही भगवंताचं कार्य घडलं जात नाही। म्हणून जिथे जिथे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो ना, बघा ज्यांनी ज्यांनी 50 पार केलेली आहे ना, ज्यांनी म्हणजे 50 पार केलेली असेल त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की सर्व कारभार आहे ना आपल्या जवान मंडळींकडं आपण सोपून द्यावं, आपल्या मुलाकडं सोपून द्यावं, आपल्या सुनेकडं सोपून द्यावं। कारण जेव्हा आपण त्यांना प्रेम दाखवू ना, कारण आपल्या म्हातारपणामध्ये त्यांचीच गरज पडणार आहे ना। म्हणून आयुष्यामध्ये आहे ना सुंदर जीवन जगायचं असेल ना तर घरामध्ये आनंदी आनंद असायला हवा। आणि हा आनंदी आनंद आहे ना तो आपल्या स्वभावामध्ये निर्माण झालेला असतो।
जर आपला स्वभावच चांगला नसेल तर आपल्याला सुनं गोड बोलतील का बरं? आपल्याला आपला मुलगा गोड बोलेल का बरं? म्हणून जेव्हा या उतर वयामध्ये आपण येतो ना, तेव्हा आपण शांत राहावं, तेव्हा आपण संयमी राहावं. कधी कधी एका हातून टाळी वाजत नाही, दोन्हीकडून टाळी वाजत असते. पण आपला शांत आणि संयमी स्वभाव आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण करत असतो. कारण आता आपल्या हातपाय व्यवस्थित आहेत म्हणून आपण दादागिरी करतो. पण जेव्हा आपण एका खुर्चीमध्ये बसले जाऊ ना, जेव्हा आपण एका पलंगावर खेटत जाऊ, तेव्हा आपल्याला सर्व काही आणून देणारा आपला मुलगाच असेल ना, आपली सूनच असेल. म्हणजे आपलं आयुष्य पूर्ण त्यांच्यावर अवलंबून राहणार आहे ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे जे काही चांगलं करता येईल ना, ते आपण चांगलं करत जावं. बघा, आता आपण हे कुटुंबाबद्दल पाहिलं की संक्रांत गोड व्हायचे असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, या संसारामध्ये असलेलं हे कुटुंब आहे ते सुद्धा गोड व्हायला हवं. आणि बघा, आता आपण पाहूया, ही मकर संक्रांत आहे ना, ती मनुष्य का साजरी करतो, मनुष्यानं का साजरी करावी आणि साजरी करण्याचं महत्त्व काय आहे? बघा, ती कथा ही पूर्ण ऐकल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होणार नाही. आता बहुतेकांना ही कथा माहीतसुद्धा असेल की नक्की मकर संक्रांती का साजरी केली जाते. बघा, सूर्यदेव होते ना, आपल्या तेजामुळं आणि अहंकारामुळं खूप प्रसिद्ध होते. माझ्याशिवाय जगच नाही असा त्यांचा समज होता ना. एकदा ते आपल्या पुत्र शनिदेवांकडे गेले, पण सूर्यदेवांचा तेजस्वी आणि कठोर स्वभाव शनिदेवांना आवडत नव्हता. त्यामुळं त्या पिता पुत्रांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि काही काळानं सूर्यदेवांना आपल्या वागणुकीची जाणीव झाली. त्यांनी अहंकार सोडून नम्रतेने शनिदेवांच्या राशीमध्ये म्हणजेच या मकर राशीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आणि हाच दिवस म्हणजे कोणता होता बरं? हा दिवस आहे ना, तो मकर संक्रांतीचा दिवस आहे. या दिवशी सूर्यदेव उत्तरायण सुरू करतात. आणि उत्तरायण म्हणजे काय बरं? उत्तरायण म्हणजे प्रकाश, ऊर्जा, सकारात्मकता आणि नवीन दिवसाची सुरुवात यांचं प्रतीकच आहे ना. म्हणून सूर्यदेवांनी या शनिदेवांकडे जाऊन नम्रता स्वीकारली. आणि हेच या सणाचं खरं महत्त्व आहे ना. म्हणजे थोडक्यात या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, अहंकार सोडून बघा गोडी निर्माण करणं, आपुलकी आणि समरसता जपणं हेच या सणाचं महत्त्व आहे ना. म्हणून मकर संक्रांतीला आहे ना, लोक एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतात. म्हणजेच पण आपण दुसऱ्याला तिळगुळ घ्या, गोड गोड असं म्हणतो, पण आपल्या आतून ते आपण करतो का बरं? आपण फक्त बाह्यरंग करतो, पण आतून मात्र द्वेष तसाच असतो. तो आपण कधी जाळून टाकत नाही. आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी आपल्याला माफ करावं, पण आपण कधी माफ करणारे होतो का बरं? कधीतरी या गोष्टीचं आहे ना महत्त्व प्रत्येकानं समजून घ्यायला हवं. म्हणजे हा तीळ आहे ना, तो जीवनातील कठीण प्रसंगाचं प्रतीक आहे. तर गुळ आहे ना, तो गोडवा आणि प्रेम दर्शवतो. म्हणून दोन्ही एकत्र येऊन जीवन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न मनुष्याने केला पाहिजे. म्हणजे ही कथा आपल्याला काय शिकवते बरं? ती शिकवते ना, अहंकार मनुष्याने सोडला पाहिजे, नात्यांमध्ये गोडवा ठेवला पाहिजे. आणि प्रत्येक काळाची सुरुवात आहे ना, ती मनुष्याने सकारात्मकतेने केली पाहिजे. पण मनुष्य हे करतो का बरं? कधीच करत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण का होते बरं? या अहंकारामुळं. आणि अहंकार आहे ना, तो मनुष्याच्या जीवनामध्ये चांगला असतो का बरं? कधीच नाही. म्हणजेच ज्याप्रमाणे सूर्यनारायणानं आपला अहंकार सोडला आणि पूर्ण जगाला प्रकाशित केलं ना, त्याप्रमाणे आपली वाणी असायला हवी. समर्थांनी सांगितलंच आहे ना. बघा, हा मकर संक्रांतीसाठी आहे ना, समर्थ रामदासू स्वामी यांच्याशी
या परंपरेने जोडला जाणारा हा सूर्य उपासनेचा एक प्रसिद्ध श्लोक सांगितलेला आहे. आणि हा प्रसिद्ध श्लोक आहे ना, प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये हा पठण करावा. या मकर संक्रांतीच्या काळामध्ये आहे ना, हा जर श्लोक आपण पठण केला ना, तर आपल्याला येणाऱ्या संकटापासून सावधगिरी बाळगावी. म्हणजे सावधगिरीनं येणारं संकट आपल्या जीवनामधून आहे ना बाहेर निघून जाणार आहे. म्हणून हा जो श्लोक आहे ना, तो प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये म्हणावा. उदये उष प्रसन्नमुखी, नभासी भानू तेजस्वी, तम हारुणी जग उजळवी, सूर्य नारायण जय जय. म्हणजे हा श्लोक आहे ना, मनुष्यानं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाकडे पाहून म्हणावा. म्हणून हा श्लोक आहे ना, हा श्लोक सूर्याच्या उदयाचं, तेजाचं, अज्ञाननाशाचं प्रतीक मानला जातो. म्हणून या मकर संक्रांतीच्या शुभप्रसंगी श्रद्धेने हा जो श्लोक पठण केला ना, तर याचे शुभ प्रसाद आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये नक्कीच निर्माण होणार आहेत. म्हणजेच तुम्ही किती जरी आयुष्यामध्ये खटाटोप केला ना, तरी भगवंताशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीच नाही. जी कोणती गोष्ट घडते ना, ते कर्म आणि प्रारब्ध आहेत ना, ते कोणालाही चुकत नाही. म्हणजे बघा, बाहेर पाऊस पडतोय, पण त्या पावसामध्ये भिजायचं की नाही ते आपल्या हातामध्ये आहे ना. म्हणजे पाऊस पडणारच आहे. जर आपल्या डोक्यावर छत्री नसेल तर आपण भिजणार आहोत. पण जर आपण छत्री न घेता आपण जर पावसात गेलो तर आपण भिजणारच आहोत ना. आणि जर छत्री असेल तर आपण भिजू का बरं? म्हणजे त्या पावसामध्ये भिजायचं की नाही ते आपणच ठरवत असतो ना. पण मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना, कर्म आणि प्रारब्ध कुणालाच चुकत नाही. म्हणून कर्म श्रेष्ठ आहे. कारण कर्म गरिबाला आणि श्रीमंत बनवत असतात. कर्म माणसाला आशा दाखवतात, त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असतात. त्याला बघा, माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत. पूर्वी एक मतिमंद मुलगा होता. तो एवढा मूर्ख आणि गाढव होता ना, की त्याला स्वतःचा कंटाळा आला आणि विहिरीत जीव द्यायला निघाला. पण त्याचं लक्ष तेथील त्या कठाड्यावर गेलं. तिथे पाण्याचं भांडं ठेवून ठेवून दगड एक झिजला होता. त्यानंतर त्यानं विचार केला की जर हा दगड आहे, की जर हा दगड एवढा झिजलेला आहे, त्यानंतर त्यानं विचार केला की जर तो दगड स्वतःचा आकार बदलू शकतो तर मी मानव आहे ना, प्रयत्न केले तर मी पण यशस्वी होईल. आणि तोच मुलगा शेवटी आहे ना, संस्कृत व्याकरणाचा निर्माण करणारा तो पाणिनी पंडित ठरला. म्हणजे पैसा माणसाला आंधळा बनवतो. समोर कोण आहे ना हे माणूस विसरतो आणि स्वतःला देव समजून मी सर्वज्ञ समजतो. म्हणजे नातीगोती विसरतो ना. म्हणजे बोलण्याची पद्धत बदलते. माणूस नशेमध्ये चुरू राहतो. अहंकार जन्माला येतो. लोकांना किंमत देत नाही. आणि माणसाची ही इच्छाशक्ती आहे ना, ही प्रबळ असायला हवी. म्हणजे नशीब म्हणजे काय बरं? प्रत्येक माणसाला संधी दिली जाते. ज्याला जे हवा आहे ना ते मिळवण्यासाठी फार थोडी माणसं संधी कॅच करतात ना, आणि तिचं संधीचं सोनंसुद्धा करतात. मग आपण लगेच म्हणतो ना की काय नशीबवान माणूस आहे. पण तो माणसाचं किती काय काय चालू असतं ना ते कोणाला माहीत नसतं. पण तो माणूस खूप प्रयत्नानंतर जीवनामध्ये यशस्वी होत असतो ना. पण हे आपल्याला माहीत असतं का बरं? आपल्याला फक्त त्याचं यश दिसतं. म्हणजे कर्म म्हणजे काम, धंदा, नोकरी, उद्योग, पोटपाण्याचा व्यवसाय. प्रारब्ध म्हणजे संचिताप्रमाणे नशीब. म्हणजेच परमेश्वरानं प्रत्येक प्राणीमात्राला शरीर दिलेलं आहे. हे शरीर या अन्नावर जगतं ना, त्या अन्नासाठी त्याला मेहनत करावी लागते. बसल्या जागी काहीच मिळणार नाही. पशु पक्षीसुद्धा उठल्याबरोबर अन्नासाठी बाहेर पडतातच ना. हा मनुष्य हा बुद्धिवान आहे.
अनेक कर्म तो करत असतो. त्या कर्मानुसार त्याचं समाजातील स्थान आहे ना, ते निर्माणसुद्धा होत असतं. एखादा गरीबसुद्धा त्याच्या कर्माने श्रीमंत होतो, तर एखादा श्रीमंत त्याच्या वाईट वागणुकीनं किंवा कर्मानं भिकारी होऊ शकतो ना. म्हणजे हे जे प्रारब्ध आहेत ना, हे पुनर्जन्माच्या कल्पनेवर आधारलेले आहेत. एखाद्याचा जन्म भिकाऱ्याच्या म्हणजेच गरिबीच्या घरी झाला आहे, म्हणजे जन्मापासून दुःखी आहे. हाल सहन करून जगणं त्याच्या नशिबी आलेलं आहे ना. पण एखादा टाटा बिर्ला यांच्या घरी जन्माला आला, लहानपणापासून मजेमध्ये करोडोच्या कारमध्ये हिंडणार, पुढे कर्माने तो काही बनेल ही गोष्ट वेगळी असेल. पण आपल्या जन्मभरामध्ये आहे ना, आपण जे काही वाईट कर्म करतो त्याची देवाच्या दरबारी नोंद करण्यात येते. त्याची देवाच्या दरबारी आहे ना, ती जेव्हा नोंद करण्यात येते ना, त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो आणि त्याला संचित असं आपण म्हणतो. आणि त्या संचितावर प्रारब्ध अवलंबून असतं ना. म्हणजे जीवनामध्ये आपण काय शिकलो बरं? या आयुष्यामध्ये आहे ना, कर्म आणि प्रारब्ध कोणाला चुकलेला आहे का बरं? कधीच चुकत नाही. म्हणून या मकर संक्रांतीचं औचित्य साधून आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या संसारामध्ये आहे ना, गोडवा साधायचा असेल ना, तर या अहंकारापासून आपण दूर राहायला हवं. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या विचारांवर आपण चालायला हवं. आपण नियमांमध्ये राहायला हवं. जर आपण उपासनेमध्ये राहिलो ना, तर आपल्या जीवनामध्ये सुंदर अशी सकाळ निर्माण होईल. जो जो दिवस तुम्ही नवीन बघाल ना, त्या दिवसाचा आनंद तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा तेजस्वी सूर्य आहे ना, तो तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा आहे. म्हणून दुसऱ्याचं वाईट चिंतू नका. दुसऱ्याच्या जीवनामध्ये जेवढा गोडवा निर्माण कराल ना, तेवढा गोडवा तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.